नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना स्वामींच्या कृपेने खूप छान जावो, चांगला जावो. स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या स्वामींची बखर भाग 4ला सुरुवात करूयात. तर ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार. एक कुष्टी व्याधिशमनार्थ गाणगापुरात बहुत दिवस सेवा करीत होता. त्यास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला. अक्कलकोटात जाऊन बहुत दिवस श्री स्वामींची सेवा केली. कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्री स्वामींची त्याने प्रार्थना केली की, महाराज, आता आपणास दुःख सहन होत नाही. मरणप्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईल. सहृदय स्वामी महाराजांस त्याची कीव आली. समर्थांनी त्याला आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव. आज्ञाप्रमाणे म्हणून व्यथिष्ट साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्याच्या खटपटीस लागला. त्याने विचार केला की विष्ठाच अंगास लावायची तर दुसऱ्याची कशाला आणावी, असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप केला. काही वेळाने अंग धुवून टाकले. याप्रमाणे 4 दिवसात अंगास क्षते होती त्यास खपली धरू लागली. ती साफ बरी झाली. कुष्ठ्याचे शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि समर्थांची सेवा करीत राहिला. म्हणजे समर्थ हे दत्ताचेच अवतार आहेत हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. हा होता स्वामींची बखर मधला भाग 4. श्री स्वामी समर्थ.